जय गुरुदेव। आपला सुरू असणारा सेवेकरी संवाद स्नेहमिलन या कार्यक्रमामध्ये मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये विशेष अतिथी आणि आजचे ज्यांचा आपण इंटरव्ह्यू मुलाखत ज्यांची घेत आहोत असे जळगाव नगरीतील अनिकेत दादा पाटील हे आज आपल्याला उपलब्ध झालेले आहेत। दादांचं देखील या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो आणि दादांबद्दल मी आतापर्यंत सगळ्यांचेच, कारण आपण जितकं आपल्याबद्दल सांगू शकतो तसं इतर कोणी सांगू शकत नाही, म्हणून आपण प्रत्येकाचा परिचय त्यांच्याकडूनच जाणून घेतो। त्याचप्रमाणे अनिकेत दादांचा परिचय देखील आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। दादांना विनंती आहे की आपण आपला परिचय सर्वांना करून द्यावा। नमस्कार, माझे नाव अनिकेत अनिल पाटील, मी जळगाव येथून आहे आणि 2008 पासून आश्रमाशी जोडला गेलेलो आहे आणि आता सध्या पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असतो। पुणे या ठिकाणी दादा राहतात। दादांनी बोलता बोलता सहज सांगितलं की 2008 सालापासून ते आनंद आश्रमशी जोडले गेलेले आहेत। तर कुठल्या पद्धतीने आपण जोडले गेलात? जेव्हा अण्णा आमच्या जळगाव नगरीत आलेले त्यावेळी आम्हाला अशी माहिती मिळाली की एका ठिकाणी सत्संग आहे 2007 मध्ये, तर तुम्ही जावा असं। तर त्या ठिकाणी आम्ही तेव्हा आपस्तंभांकडे अण्णा उतरले होते आणि आम्ही त्या ठिकाणी मग जाऊन त्यांचं प्रवचन अटेंड केलं तिथे आणि त्याच्यानंतर तिथून मिळालेली सगळी माहिती सगळं घेऊन आम्ही 2008च्या दत्त जयंतीला यावलीत आलेलो आणि यावलीत आल्या आल्या आम्हाला तिथे अनुग्रह अण्णांनी दिलेला आणि तेव्हापासून हा प्रवास, आनंदी प्रवास असाच व्यवस्थित चालू आहे। अण्णा सगळ्यांकडनं जसं सेवा करून घेतात तसं आम्हालाही संधी आहे, आम्ही सेवा करतो आणि सगळी त्यांच्या चरणी रुजू करतो, असा अविरत चालू आहे। वा, छान। दादांनी सुंदर सांगितलं की 2008 पासून म्हणजे दादांचं पूर्ण कुटुंबच 2008 पासून आनंदाश्रम परिवाराशी जोडलेला आहे। अण्णांच्या सत्संगाच्या माध्यमातून आपण आनंदाश्रमशी कनेक्ट झालात। बरं, आज तुम्ही 2008 पासून या ठिकाणी येता, आता सध्या तुम्हाला या ठिकाणी काय काय परिवर्तन जाणवतंय? बरं, सगळ्यात आधी ज्या पद्धतीनं आपले मंदिर निजानंदन समाधी मंदिर झालं, त्याच्यानंतर तत्वविनायक मंदिर झालं किंवा आश्रमातले एकूण सगळे बदल हे खूप सकारात्मक आहेत आणि सगळं हे उभं राहिलेलं पाहून खूप छान वाटतं आणि मनाला आनंद होतो आणि जास्तीत जास्त लोक इथे जोडावे असं सद्गुरूचरणी प्रार्थना असते। बरोबर, आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे काम घेऊन जायचंय, हा आनंद आश्रम लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे। आता अण्णांनी त्याच्यासाठी 51,000 कोटीचं रामनाम असेल, याच्यासाठीच का या विश्वाचं कल्याण व्हावं, कारण प्रत्येक जण म्हणतो फक्त माझं व्हावं, पण नाही, अण्णा नाही म्हणाले, काय म्हणाले अण्णा? हे विश्वची माझे घर, ह्या पूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं या सत्य संकल्पानं हा प्रवास अविरतपणे सुरू आहे। आता आनंदाश्रमी अनेक उपक्रम देखील सुरू आहेत, त्यातले कुठले कुठले तुम्ही पाहिलेत? सगळ्यात आधी वृक्ष लागवड असेल, त्याच्यानंतर आपले चालू असलेलं रामनाम असेल, युवा मंडळाची भिक्षा फेरी असेल, हे सगळे उपक्रम खूप आनंद देणारे आणि प्रबोधन करणारे, जास्तीत जास्त लोक जे संकल्प आहे आनंद आश्रमाशी जोडायचा, जसं युवा मंडळ आपलं काम करतंय ते पाहून खूप आनंद होतो आणि त्याच्यात माझाही सहभाग, फुल ना फुलाची पाकळी आहे, त्याचाही आनंद आहे। हो, नक्कीच, कारण कुठलंही कार्य जर तरुण न्यायचं असेल तर त्याला तरुणाची आवश्यकता आहे। बरोबर, मग ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की युवा मंडळ, तर सर्वात महत्वाची भूमिका ही युवा मंडळाची आहे। का? कारण तरुण असल्याशिवाय तरुण जात नाही। बरोबर, म्हणून कुठलंही कार्य आपल्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर एक शक्ती, एक धैर्य, ज्याप्रमाणे स्वामी विवेकानंद म्हणाले होते की तुम्ही जर मला 100 तरुण या भारतातले द्याल, बरोबर, तर भारत देशाला एक विशिष्ट उंचीवर घेऊन जाईल। त्याच पद्धतीनं तरुणांची या कार्यामध्ये खूप आवश्यकता आहे, म्हणून युवा मंडळाचं योगदान आपल्याला सर्वात जास्त पाहिजे। म्हणून जितके आपल्याला युवा मंडळातले सदस्य जोडता येतील तेवढे आपण जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। खूप छान मुद्दा तुम्ही युवा मंडळाचा मांडलात
आणि तुमची विशेष मुलाखत घेण्याचं कारण देखील हेच आहे की युवा मंडळाला प्रेरणा मिळावी, कारण जे तरुण आहेत त्या सर्वांनी या प्रवाहात यावं, बरोबर, याकरताच आम्ही तुम्हाला नियुक्त केलेलं होतं. बरं, तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील काही प्रचिती अनुभव आलेले असतील, हो त्यातली एखादी प्रचिती आम्हाला सांगाल? नक्कीच. वैयक्तिक आयुष्यात प्रचिती म्हणाल तर भरपूर प्रचिती आहे. पावलं पावली जसं आपण अण्णांना म्हणतो नित्यस्मरणीय संत श्रेष्ठ, तर ते असं प्रवचनातनं सांगितलं जातं की तुम्ही देवाचं नाव घ्या, पण अण्णांची कृपा अशी आहे की नित्यस्मरणीय नुसार ते स्वतः स्मरण करून घेतात आपल्याकडनं. अण्णा चला मी चाललो कामाला, अण्णा चला मला गाडी मिळाली पाहिजे, अण्णा चला. प्रत्येक जीवनातलं प्रत्येक कार्य सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेपर्यंत सगळं अण्णांच्या हिशोबाने आणि त्यांचं आशीर्वाद घेऊनच चाललेलं असतं. हो. आणि प्रचिती म्हणाल तुम्ही तर आता मध्यंतरी मी एक पोरबंदरला गेलेलो पूर्ण सहकुटुंब घेऊन सगळ्यांना. तर जातानाची तिकीट आमची झालेली, येतानाची सगळी वेटिंगवर होती आणि गाडी सुटायला अगदी म्हणजे आता 1 तास अवेलेबल असताना सगळं वेटिंगच दाखवत होतं. आणि आपण एकटं असतो तेव्हा चालून जातं, पण जेव्हा परिवार तुमच्या सोबत येतं तेव्हा मी अण्णांना धावा केला की बाबा काही करा, 2 तरी सीट मिळू द्या. तर अगदी 15च मिनिटात ते सगळं चित्र बदललं. जे निगेटिव्ह चित्र होतं सगळं पॉझिटिव्ह झालं. बरोबर. आणि आमचे 4घांचे तिकीट कन्फर्म झाले. हे प्रचिती आहे. आणि अशा असंख्य प्रचिती येतच असतात, काहीही झालं. आता सगळ्यात मोठी प्रचिती सांगायची झाली तर मी जेव्हा 7वी 8वीत होतो, म्हणजे 2007लाच, तेव्हा एकदाच सायकलवरनं पडलेलो. तेव्हा मला लागलेलं, पण त्याच्यानंतर मी जेवढ्या पण गाड्या बदलल्या, जेवढं पण काही केलं, मी कधीही पडत नाही, कारण अण्णा माझ्यासोबत असतात. माझा एकदाही ऍक्सिडेंटचा रेकॉर्ड नाही. आणि हे सगळ्यात म्हणजे खूप मोठा कालावधी, 2008 पासून आता 24 चालू आहे. एवढ्या वर्षात इतक्या गाड्या बदलल्या, दुसऱ्यांच्या चालवल्या, किंवा ज्या पण गाडीत बसलो तिथे अण्णा चला तुम्ही माझ्यासोबत. किंवा आता मी इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत आहे, तर मी विमानाने इकडे तिकडे जातो, तर तेव्हा पण अण्णांचा धावा आपण करतो की तुम्ही माझ्या बरोबर चला. तर नेहमी विमानात पण मला एक सीट रिकामं कुठलं दिसतं आणि अण्णा असं सांगत असतात की मी आहे तुझ्या बरोबर, चल. आणि जे काही प्रॉब्लेम आहे, जसं विमानात टर्ब्युलन्स होतं, काही जोरात कोणी विमान आपटतं किंवा टेक ऑफ करताना त्रास होतो, मला तसा कोणताच त्रास नाही. म्हणजे ही सगळ्यात मोठी कृपा आहे की कोरोना आला त्याच्यात आम्हाला पूर्ण परिवाराला कोणालाच काही नाही झालेलं. आणि हे तेच आहे, हे मी तुम्हाला सांगतो, नित्यस्मरणीय त्यांचं स्मरण ते करून घेतात. आपण फक्त लीन व्हायचं, आपल्याकडनं झालेले सगळे कर्म त्यांना समर्पित करायचे. एखाद दिवशी राहून गेलं तर माफी मागून दुसऱ्या दिवशी करून द्यायचे, पण त्यांचा आशीर्वाद घेऊनच सगळं करायचं. आता तुम्ही समर्पितचं जे सांगितलं, तर अण्णांनीच प्रार्थनेमध्ये लिहिलेले करी कृत्य मी जे असेची घडावे, बरोबर, समर्पावया तत्पदी योग्य व्हावे. माझ्या हातूनच असं कार्य घडावं ते प्रत्येक कार्य मी तुमच्या चरणी समर्पित करू इच्छित. आणि आता तुम्ही बोलता बोलता सांगितलं की तुमच्या लहानपणापासून कधी ऍक्सिडेंट वगैरे झाला नाही, तर अण्णांनी आपल्या सर्वांना एक बंधन बांधलेलं आहे, त्याचं नाव रक्षक धागा. बरोबर. हा जो रक्षक धागा आहे, आता आपण परिवारातले आहोत, आपण तर कंपल्सरी बांधतोच, पण कुठल्याही गाडीला, व्यक्तीला, कुठेही, आणि हा जर दोरा आपण बांधला रक्षक धागा, तर त्याचं रक्षण स्वतः सद्गुरू करतात. ज्याच्या हातामध्ये रक्षक धागा आहे त्याला कुठलीही इजा होणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कोरोनाचा कालखंड आला, तर ते स्वतःच आपलं रक्षण करण्याकरता उभे असतात, कारण त्यांच्यावरती माझा सेल्सचा जॉब होता, म्हणजे अजून पण सेल्सचाच आहे. तर मला फार्मास्युटिकल कंपनीकडनं पत्रक मिळालं होतं की म्हणजे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आम्ही बनवतो, तर हे पत्रक घ्या आणि तुम्ही फिरायला मोकळे. तर मला जावं लागायचं आणि तेव्हा मी गुजरातमध्येच होतो. तर इतका कोरोना चालू आहे, आजूबाजूला सगळं परिस्थिती बघतोय, तरी आम्ही रोज जायचो आणि अण्णांना सांगायचो की मी आता चाललोय, मला वाचवा. आणि मला खरंच काहीच नाही झालेलं, म्हणजे ना काही ऍक्सिडेंट किंवा कोरोना झालं किंवा काही झालं, इव्हन काही झालं तरी भस्माचे पट्टे ओढले की सगळं व्यवस्थित होऊन जातं. जे त्यांनी सांगितलं ते अनुकरलं की होऊन जातं सगळं व्यवस्थित. ही खूप मोठी प्रचिती आहे, पावली प्रचिती आहे. त्याप्रमाणे तुम्ही सांगितलं. तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तुम्ही सांगितलं, पण आपल्याकडे खूप मोठं युवा मंडळ आहे. तर आता तुम्ही तर सतत सेवेला असता, आपला सहयोग सहकार्य
तुमचं कायम असतंच, पण एक युवक म्हणून, एक युवा म्हणून बाकीच्या युवकांना काय सांगाल? बाकीच्या युवकांना मी हेच सांगेल की आता युवक म्हटलं म्हणजे आपल्याकडे ताकद असते. हो हो. काही करून जिथे लात मारेल तिथे पाणी काढेल अशी एक गरम रक्त असतं. बरोबर. आणि त्या दृष्टीने कामही होतात. म्हणजे कोणतं काम कोणाला दिलं की बाबा हे एवढं एवढं करायचं तर काम होऊन जातं. तर ते काम झालं की झाल्या झाल्या त्याला समर्पित करायची एक सवय लावून घ्यावी. आणि कसं आहे युवकांमध्ये थोडं असं येतच की हे मी केलंय, माझ्यामुळे झालंय, असं भाव कधी न येऊ द्यावा. आणि ते सगळं समर्पण देवाचरणी रुजू करावं की जेणेकरून तुम्ही अजून जास्त मोठे मोठे काम करू शकाल. हा एकच सल्ला आहे, बाकी काही नाही. आणि काही झालं तरी कोणाचं काही कधी खटके उडतात किंवा काही मिसमॅनेजमेंट होतं किंवा काही होतं, तर तो जो राग आलेला आहे तो रागही देवाला देऊन टाकायचा की बाबा आता मी चिडलोय पण हा पण तूच घे. बरोबर. तर आपले सगळे कामं व्यवस्थित होतील. बरोबर. ते सगळं समर्पित करता आलं पाहिजे. कारण आता सांगितलं युवकांमध्ये एक तडप असते ज्याला आपण म्हणतो की मी करणार, मी असं करेल, मी तसं करेल, हे न करता सर्वांना सोबत घेऊन आपण हे सर्वांना एका प्लॅटफॉर्मवर घेऊन आणि ते कार्य झाल्यावर ते अर्पण पण करून टाकायचं. बरोबर. कारण युवकांची फार मोठी गरज आपल्याला आहे. कारण हा सर्व रथ जर आपल्याला ओढायचा असेल तर शक्तीची आवश्यकता आहे. युवकांना देखील यामध्ये यावं असं दादांनी आव्हान आपल्याला केलेलं आहे. आपला सेवेकरी स्नेहसंवाद हा सुरू असणारा कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय अनिकेत दादा यांनी आपला अमूल्य वेळ दिला, याबद्दल दादाचे मनपूर्वक आभार. आणि हा कार्यक्रम विशेषत्वानं आपण सर्वांनी पाहिला याबद्दल आपला सर्वांचे देखील मी आभार मानतो. आणि सर्वांनी आपल्या या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करून पुढील अनेक व्हिडिओ पाहावेत अशी विनंती करतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय गुरुदेव. सर्वांना आनंद नमस्कार. आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ श्री क्षेत्र आनंदवाडी यांच्या द्वारा एक अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झालेला आहे की आनंदाच्या डोंगरावरती आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये झालेलं परिवर्तन, आपल्या जीवनामधील दुःखाचं झालेलं निवारण आणि आपल्याला प्राप्त झालेला हा आनंद मार्ग, आणि या आनंद मार्गावरती आल्यानंतर आपली झालेली शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक प्रगती याची कृतज्ञता व्यक्त प्रत्येकाला करता यावी म्हणून आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळाने एक सुंदर असा अभिनव उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे सेवेकरी स्नेहसंवाद. आणि या सेवेकरी स्नेहसंवादाच्या या अभिनव उपक्रमाला आनंदाश्रम ज्ञानपीठ द्वारा खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी आनंद राहा, प्रसन्न राहा आणि सकारात्मक राहून या अभिनव उपक्रमामध्ये बहुसंख्येनं सहभागी व्हा. आणि हा ज्या वाहिनीवरती प्रकाशित होणार आहे त्याचं नाव आहे आनंदाश्रम सत्संगधारा यूट्यूब वाहिनी. याचं सुद्धा सदस्यत्व स्वीकारून या युवा मंडळाला सहयोग करावा ही नम्र विनंती. जय गुरुदेव, जय श्रीराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.